आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। गुवाहाटी दौरा आणि राज्यामध्ये झालेल्या सत्तांतराच्या सुरस कथा अजूनही सुरूच आहेत। ठाकरे समर्थक आमदार भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकीट बुक केलेलं होतं असा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेला आहे। तर जाधव शिंदेंच्या संपर्कात होते अशी माहिती भरत गोगावलेंनी दिली आहे। तर हे आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन अशी रोखठोक भूमिका भास्कर जाधवांनी घेतली आहे। फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले ठाकरे समर्थक आमदार भास्कर जाधवांना मोहित कंबोज यांनी चांगलंच अडचणीत आणलंय। शिवसेनेचे आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले। काही आमदार आणि मंत्री व्हाया सुरत पोहोचण्याऐवजी थेट गुवाहाटीत दाखल झाले। त्या आमदारांमध्ये भास्कर जाधव यांचा समावेश नव्हता, मात्र त्यांनीही गुवाहाटीचं तिकीट बुक केलं होतं अशी माहिती मोहित कंबोज यांनी दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे। गए वर्ष 2022 में जून में कम से कम 100 बार भास्कर जाधव ने माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब को फोन कर उनका जो गठ शिवसेना से अलग हुआ था, जो आज शिवसेना है, उसको ज्वाइन करने का निवेदन दिया। लेकिन सभी आमदार भास्कर जाधव को और शिंदे साहब भास्कर जाधव को अपने साथ लेने के लिए राजी नहीं थे, क्योंकि सबको ऐसा लगता था कि भास्कर जाधव के ऊपर विश्वास नहीं कर सकते। मोहित कंबोज यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनीही या संदर्भातली माहिती दिली आहे। गुवाहाटीत भास्कर जाधव फोनवरून एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होते असं गोगावलेंनी म्हटलं। मोहन कंबोज आणि नरेश म्हस्के यांच्याकडे काय वेगळी माहिती असू शकते, परंतु त्यावेळेला भास्कर जाधव आणि मुख्यमंत्री साहेबांचं संभाषण चालू असायचं कधी नाही कधीतरी, ते आम्हालाही माहिती होतं। परंतु आता काय झालेला कल्पना नाही आहे। त्यांना जर वाटलं पटलं तर बघू, आम्ही त्याचा विचार करू। भाजप आणि शिवसेनेनं पर्दाफाश केल्यानं भास्कर जाधवांनी पलटवार केलाय। मोहित कंबोजना कधी पाहिलंही नाही असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकरणाची तपासणी करण्याची मागणी जाधवांनी केली आहे। देवेंद्र फडणवीसांना माझं जाहीर आव्हान आहे, आता सुरुवातच झाली असेल। तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तुमच्याकडे सत्ता भरपूर आहे, तुमच्या बाजूला ईडी आहे, तुमच्या बाजूला NIA आहे, तुमच्याकडे पोलीस खातं आहे, तुमच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणा आहेत। अशी तपास यंत्रणा लावा आणि 100 काय एकनाथ शिंदेना 5 जरी फोन लावले असले तरी मी राजकीय जीवनातून मुक्त होईन। भास्कर जाधव यांनी सोमवारी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली। त्याच्या दुसऱ्या दिवशी भाजप आणि शिवसेनेनं 8 महिन्यांपूर्वीच्या घडामोडीविषयी धक्कादायक दावा केला। त्यामुळे भास्कर जाधवांनीही आक्रमक पवित्रा घेतल्यानं या प्रकरणाचे पडसाद उमटत राहतील हे आता स्पष्ट झाले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।